तारण देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जेव्हा आमचा हेतू स्पष्ट असतो, योग्य असतो, त्यावेळेस कितीही त्रास झाला, संकटे आले, तरीही प्रामाणिक प्रयत्नांची अखेर ही परिपूर्णतेस असते. पौलाने लिहिलेल्या प्रत्येक पत्रामध्ये नक्कीच काहीतरी विशेष असते. मूळ मुद्दा न सोडता नेहमीच प्रत्येक प्रश्नाच्या गहनतेमध्ये जाऊन सुंदररित्या मार्गदर्शन करणे हे पौलाचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच पौलाच्या प्रत्येक पत्रामध्ये आम्हाला उत्तम मार्गदर्शन नेहमीच लाभते. प्रियांनो, आज आपण पौलाने रोमकरास लिहिलेल्या पत्राच्या अगदी अंतिम टप्प्यावर आहोत. आज या पुस्तकाच्या अध्ययनाची सांगता आपण करणार आहोत. आपण आपले लक्ष पौलाच्या काही कृतींकडे लावण्याचा प्रयत्न करूया. त्याद्वारे पौलाचा हेतू जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आम्ही रोमकरासपत्रे ह्याच्या 16व्या अध्यायाचे अध्ययन सुरू केलेले आहे. रोमकरासपत्र ह्याचा 16वा अध्याय हा शेवटला अध्याय आहे आणि आज ह्या अध्यायाची समाप्ती आम्ही करणार आहोत. वाचूया 16वा अध्याय 8 आणि 9 वचने. प्रभूमध्ये माझा प्रिय आम्प्लियात ह्याला सलाम सांगा. ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय स्ताखू ह्यांना सलाम सांगा. श्रोत्यानो, आम्प्लियात हे एक सर्वसाधारण गुलामाचे नाव होते. पूर्वीच्या ख्रिस्ती लोकांच्या कबरेवर ज्या ह्या ठिकाणी आहेत तेथे आदराच्या स्थानी हे नाव आढळते. ह्याचे जीवन जे परिवर्तित झाले होते ते पौलामुळे झालेले होते आणि पौलाला सुद्धा त्याच्याविषयी फारच आत्मीयता होती. पौलाचे त्याच्यावर मनापासून प्रेम होते. म्हणून पौल त्याचा उल्लेख प्रभूमध्ये माझा प्रिय आम्प्लियात असा करीत आहे. उर्बान ह्याचा अर्थ शहरात वाढलेला असा होतो. दुसऱ्या शब्दात त्याच्या नावाचा अर्थ शहरातील विद्वान माणूस असा होतो. हे सुद्धा एका सर्वसाधारण गुलामाचे नाव आहे आणि त्याच्या नावावरून आपल्याला हेच दिसून येते की तो शहरात वाढलेला होता. तो विश्वासणाऱ्यांच्या सोबत कार्य करणारा म्हणून ओळखला जात असे. पौल त्याच्या संदर्भात म्हणतो की ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान. स्ताखू हा राजघराण्यातील होता आणि हे नाव शहरातल्या सुंदर पुरुषांना दर्शविते. ह्याच्या बाबतीत विशेष गोष्ट ही होती श्रोत्यानो की तो जितका प्रेषित पौलाला प्रिय होता तितकाच तो मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला प्रिय होता. 10वे वचन. ख्रिस्तामध्ये पसंतीस उतरलेला अपिल्लेस ह्याला सलाम सांगा. अरिस्तबुलच्या घरातील माणसांना सलाम सांगा. अपिल्लेस ह्याचा अर्थ मान्यता प्राप्त असा होतो. हे कदाचित यहुदी किंवा ग्रीक नाव असले पाहिजे आणि विशेष प्रकारे हे नाव यहुदी लोकांमध्ये दिसून येते. त्याला एका विशेष परीक्षेतून जावे लागले. परंपरेने जी एक समजूत चालत आहे त्यात त्याला स्मिर्ना किंवा हेरायल्या चा बिशप मानण्यात येते. अरिस्तबुलला किंवा अरिस्तबुल ह्याला हेरोदाचा नातू म्हणून ओळखल्या जाते. त्याच्या संदर्भात असेही सांगतात की तो गुलाम होता आणि तो आपल्या धन्याचे नाव लावित असे. आपण खात्रीपूर्वक त्या संबंधाने काहीही सांगू शकत नाही. 11वे वचन. माझा नातेवाईक हेरोदियोन ह्याला सलाम सांगा. नार्किसाच्या घरातील जी माणसे प्रभूमध्ये आहेत त्यांना सलाम सांगा. हेरोदियोन हे यहुदी नाव असावे कारण पौल त्याचा उल्लेख माझ्या शहरातील माणूस असा करतो. त्याच्या नावावरून हेरोद घराण्याचा उल्लेख होतो. तो कदाचित एक गुलाम असावा आणि ज्यांचा तो गुलाम होता त्यांचे नाव तो आपल्या नावाशी जोडत असावा. नंतर नार्किसाच्या किंवा नार्किसस अशा नावाचा उल्लेख होतो. हे एका नामांकित स्वतंत्र गुलामाचे नाव आहे ज्याचा अग्रिपाने वध केला. नंतर 12वे वचन पहा. प्रभूमध्ये श्रम करणाऱ्या त्रुफेना व त्रुफासा ह्यांना सलाम सांगा. प्रिय पर्सिस हिला सलाम सांगा. तिने प्रभूमध्ये फार श्रम केले. त्रुफेना आणि त्रुफासा ही नावे थोड्या वेगळ्या प्रकारची आहेत. त्यांचा अर्थ नाजूक आणि सुंदर असा होतो. ह्या दोघीही स्त्रिया त्यांनी अगदी लहान वयात ख्रिस्ताचा स्वीकार केलेला होता
आणि शेवटपर्यंत दोघी बहिणी ख्रिस्ताची सेवा करीत राहिल्या. त्यांच्या नावाच्या अर्थाप्रमाणे त्या ख्रिस्ताशी एकनिष्ठ राहिल्या आणि त्यांनी प्रेषित पौलाला उत्तम प्रकारचे सहकार्य दिले. पॉल स्वतः त्यांच्याविषयी म्हणजे ह्या दोघी बहिणींविषयी असे म्हणतो, प्रभूमध्ये श्रम करणाऱ्या महिला. आणि त्या दोघी बहिणी खरोखर रोम येथील मंडळीबरोबर देवाची सेवा करीत होत्या. पर्सिस ह्या नावाचा उल्लेख पॉल प्रिय पर्सिस असा करतो. ती सुद्धा एक महिला होती. तिने प्रभूकरिता फार श्रम घेतलेत आणि ती स्वतंत्र महिला असल्यामुळे आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग तिने प्रभूच्या सेवेकरिता केला. तिच्या कार्याचा विचार करिता त्रुफेना आणि त्रुफासा ह्या दोघी बहिणींच्या कामापेक्षा तिने फारच अधिक काम केले असे आम्हाला आढळते. 13वे वचन, प्रभूमध्ये निवडलेला रूफ ह्याला आणि मला मातेसमान अशी जी त्याची आई, तिलाही सलाम सांगा. श्रोत्यानो, रूफ हा माणूस ह्या प्रकरणात एखाद्या सावलीत उभा आहे, तरीही आम्हाला त्याच्याबद्दल पुष्कळशी माहिती आहे. त्याच्या डोक्यावरील त्याचे लाल केस हेच त्याच्या नावाचे दर्शक आहेत. रूफ ह्याचा अर्थ लाल असा होतो. ह्या नावानेच त्याला ओळखल्या जात असे. तरीही त्यावेळी असे लाल केस असणारे बरेच लोक होते. त्याच्या केसांमुळे तो वेगळा वाटत होता असे नाही श्रोत्यानो. त्याला खऱ्या अर्थाची म्हण अशी लागू होत होती की प्रभूमध्ये निवडलेला. आणि मलाही ते अर्थपूर्ण नाव आवडते. कदाचित आपण म्हणाल की ह्या प्रकरणातील इतर लोकांना प्रभूने निवडलेले नव्हते काय? होय श्रोत्यानो, ते सर्वजण आश्चर्यकारक संत आहेत. तरीही हा मनुष्य त्यांच्यामध्ये उल्लेखनीय आहे. आणि अधिक चांगले भाषांतर करावयाचे झाल्यास ते असे करता येईल की देवाकरिता वेगळा करण्यात आलेला. खरोखर रूफ हा देवाचा महान संत होता. रूफ ह्याचा उल्लेख प्रामुख्याने त्याच्या पित्याच्या संदर्भात करतात. जेव्हा योहान मार्काने शुभवर्तमान लिहिले, त्याने आपल्या शुभवर्तमानाला प्रामुख्याने रोममधील लोकांसाठी लिहिले आणि त्या ठिकाणी त्याने एक घटना सांगितलेली आहे. त्यामध्ये शिमोन नावाचा कोणीतरी येशूचा वधस्तंभ घेऊन जातो. पुढील वचन आपण लक्षपूर्वक पहा. मार्क शुभवर्तमान 15वा अध्याय 21वे वचन. तेव्हा शिमोन नावाचा कोणी एक कुर्नेकर म्हणजे अलेक्झांद्र व रूफ ह्यांचा बाप हा रानातून येऊन जवळून जात असता त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरिता वेठीस धरले. श्रोत्यानो, त्या दिवशी रोमन सैनिकांनी येशूला वधस्तंभाखाली पडलेले पाहून आणि सभोवतालच्या जमावाकडे नजर फिरून म्हटले, हा शिमोन कुर्नेकर, तुम्ही इकडे या आणि हा वधस्तंभ घेऊन चला. त्याला सांगितल्याप्रमाणे त्याने केले. त्याच्या त्या कृत्यामुळे तो अजरामर झाला. आणि मार्क त्या घटनेचा उपयोग करून शिमोनाच्या संदर्भात असे लिहितो की अलेक्झांद्र व रूफ ह्यांचा बाप. रोम येथील मंडळीचे सर्व पवित्र जन हे रूफ ह्याला ओळखत होते, कारण त्याची मंडळीतील कामगिरी ही उल्लेखनीय होती. आपल्या लक्षात आले काय की पॉल रूफ ह्याच्या आईला सुद्धा सलाम सांगत आहे? श्रोत्यानो, त्याची आई पौलाकरिता माते समान होती. पौलाच्या आई संबंधाने आम्हाला काहीही माहिती नाही. त्याचप्रमाणे त्याच्या पित्याबद्दल सुद्धा काहीही माहिती नाही. तरी आम्ही ह्या ठिकाणी एका देवाच्या स्त्रीविषयी पाहतो आणि ती येरुशलेम शहरातील एक पवित्र स्त्री होती. कुर्नेकर शिमोनाची पत्नी होती आणि म्हणून ती स्त्री पौलाला माते समान अशी आहे. आपण पाहता पॉल प्रथम जेव्हा येरुशलेममध्ये आला त्यावेळेस त्याचे परिवर्तन झालेले होते. तरीही पुष्कळ ख्रिश्चन लोक पौलाला घाबरत असत. त्यांना त्याचे खरोखर परिवर्तन झाले आहे ह्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे ते त्याच्याकडे संशयाने पाहत. अशाही परिस्थितीत रूफच्या आईने पौलाला आपल्या घरात ठेवले. तरीही ह्या दिवसातील परिस्थितीचा आढावा घेतला तर पॉल त्या संदर्भाने असे लिहितो, 16वा अध्याय 13वे वचन. प्रभूमध्ये निवडलेला रूफ ह्याला आणि मला माते समान अशी जी त्याची आई, तिलाही सलाम सांगा. ह्या आदर सत्काराच्या भावनेने भरलेल्या स्त्रीला पौलाने फार मोठा मान दिला. 14वे वचन पुढे सांगतं, असुंक्रित, फ्लगोन, हर्मेस, पत्रबास, हर्मास ह्यांना व त्याच्याबरोबर जे भाऊ आहेत त्यांना सलाम सांगा. श्रोत्यानो, आपल्यासाठी ही फक्त नावाची एक यादी आहे, परंतु पॉल मात्र त्या प्रत्येकाला ओळखत होता. बहुतेक करून पौलानेच त्यांना ख्रिस्ताकडे आणले असावे. 15वे वचन. फिललग व युलिया, नेरिय व त्याची बहीण व ओलुंपास
ह्यांना व त्यांच्याबरोबर जे पवित्र जन आहेत त्या सर्वांना सलाम सांगा. ह्या ठिकाणी आणखी एक समूह आहे. हे सर्व विश्वासणारे होते. रोम येथील मंडळीतील लोक होते. आता पुढे आम्हाला इतर ख्रिस्ती लोकांबरोबरची वर्तणूक कशी असावी ह्याबद्दल सांगण्यात आलेले आहे. 16वे वचन, पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हाला सलाम सांगतात. श्रोत्यानो, अशा प्रकारे नमस्कार सांगण्याची पौलाच्या काळातील पद्धती होती. आजही तीच पद्धत अनुकरणात आणावी अशी मी शिफारस करणार नाही, कारण आजची आमची स्थिती फार वेगळी आहे. 17 आणि 18 वचने पहा. आता बंधुजनो हो, मी तुम्हाला विनंती करीतो की तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडथळे घडून आणीत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर व्हा. कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत नाहीत, तर स्वतःच्या पोटाची सेवा करीतात आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्या भाबड्यांची अंतकरणे भुलवितात. श्रोत्यानो, आम्हाला ह्या ठिकाणी दिसतं की पॉल कशा प्रकारे आता सुद्धा त्यांना काही निर्देशन देत आहे. मी उडा
ह्या वचनातून पॉल सावध राहण्याचा इशारा देत आहे. ती सूचना मान्य केली पाहिजे आणि ह्या इशाऱ्याचा उपयोग आम्ही करून घ्यायला पाहिजे. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, ह्या इशाऱ्याकडे आम्ही लक्ष द्यायला हवे आणि सावध व्हायला हवे. 19 वचन, तुमचे आज्ञापालन सर्वांना प्रसिद्ध झाले आहे म्हणून तुम्हाविषयी मी आनंद मानतो. तरी जे चांगले आहे त्या संबंधाने तुम्ही शहाणे असावे आणि वाईटाविषयी साधेभोळे असावे अशी माझी इच्छा आहे. आपण पाहता की त्यांचा विश्वास समुद्रापलीकडे आलेला आहे, परंतु आज्ञापालनाद्वारे विश्वास प्रगट होत आहे. हे फार विशेष आहे. तो म्हणतो की जे चांगले आहे त्या संबंधाने तुम्ही शहाणे असावे. ह्याचाच अर्थ त्यांनी देवाच्या वचनात रुजलेले असावे, वाईटाविषयी साधे भोळे असावे. ह्याचाच अर्थ तुमचे जीवन हे चांगल्या आणि वाईटांचे मिश्रण नसावे. करिंथेतील मंडळीला पौलाने करिंथकरास पहिले पत्र 14 अध्याय आणि 20 वचनात म्हटले, बंधुजन हो, बालबुद्धीचे होऊ नका, पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजूतदारपणाबाबत प्रौढासारखे व्हा. नंतर 16 अध्याय 20 वचन पुढे सांगतं, शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडविल. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हासह असो. शांतीचा देव थोड्याच दिवसात सैतानाला पायाखाली तुडविणार आहे. तोपर्यंत आपल्याला सैतानाचा सामना करायचा आहे. तोपर्यंत तुम्ही शांत आणि सावध असा, असे तो म्हणतो. आता ख्रिस्ती लोकांना पॉल शुभेच्छा देत आहे. पॉल हे पत्र लिहित असताना जे लोक त्याच्यासोबत होते त्यांच्यातर्फे रोम येथील मंडळीला हे पत्र पाठवत आहे. 21 वचन, माझे सहकारी तिमथ्य व माझे नातेवाईक लूक्य, यासोन, सोसिपतेर हे तुम्हाला सलाम सांगतात. ही सर्व मंडळी पौलाचे सहकारी होते आणि ते आपल्या रोममधील विश्वासू बंधू भगिनींना शुभेच्छा पाठवित आहेत. 22 वचन, हे पत्र लिहून देणारा मी तर्तीय तुम्हाला प्रभूमध्ये सलाम सांगतो. श्रोत्यानो, पौलाने आपली पत्रे लिहिण्यासाठी एक सेक्रेटरी नेमला होता आणि तो पौलाला पत्रे लिहून देत असे. ह्याला फक्त गलतीकरास पत्र हे अपवाद आहे. 23 वचन, माझे सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस ह्याचा तुम्हाला सलाम. नगराचा खजिनदार एरास्त व भाऊ क्रत ह्यांचा तुम्हाला सलाम. पॉल हा गायस ह्याच्या घरी राहत होता आणि गायस ह्याला सुद्धा आपला सलाम सांगायचा होता. 24 वचन, आपल्या प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हाबरोबर असो. आमेन. आशीर्वादाने ह्याचा तो शेवट करीत आहे. 25 वचन, आता जे रहस्य गतयुगात गुप्त ठेवले होते परंतु आता जे प्रगट झाले आहे आणि सर्व राष्ट्रातील लोकांनी विश्वासाच्या अधीन व्हावे म्हणून सनातन देवाच्या आज्ञेने संदेष्टांच्या लेखांच्या द्वारे त्यांना ते कळविण्यात आले आहे. श्रोत्यानो, रहस्य ह्याचा अर्थ जे जुन्या करारात प्रगट झालेले नाही असे. त्याचा संदर्भ आजच्या युगाशी आहे, ज्या युगात देव यहुदी आणि परराष्ट्रीयांना एका शरीरात एकत्रित बांधत आहे. तो त्यांना एकत्र करणार आहे, अर्थात मंडळीमध्ये. 26 वचन, त्या रहस्याच्या प्रगटीकरणाला अनुसरूनच माझ्या सुवार्तेप्रमाणे व येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे तुम्हाला स्थिर करण्यास समर्थ असा जो एकच ज्ञानी देव. ह्या ठिकाणी आम्ही विश्वासाने आज्ञापालन ह्या संदर्भात पाहतो. जर तुमचा ख्रिस्तावर विश्वास आहे तर तुम्ही त्याच्या आज्ञा अवश्य पाळाल. योहान कृष्णवर्तमान 10 अध्याय आणि 27 वचन सांगतं, प्रभू येशू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. आज्ञापालन हे विश्वासाचे कार्य आणि फळ आहे. श्रोत्यानो, नंतर शेवटलं वचन पहा, त्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे युगानुयुग गौरव असो. आमेन. आज आम्हाला पाहायचं आहे की आमचा विश्वास कितपत
दृढ आहे. आम्ही विश्वासामध्ये खंबीर असणारे लोक आहोत किंवा नाही. श्रोत्यानो, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा आहे आणि आज्ञांचे पालन करायचे आहे. आम्हाला त्याच्या वचनाप्रमाणे चालायचं आहे. श्रोत्यानो, बरेचदा आम्ही विश्वास तर ठेवतो, परंतु आज्ञा पाळत नाही. वचनाप्रमाणे आम्ही चालत नाही. म्हणून आवश्यक आहे की प्रतिदिवशी आम्ही परमेश्वराचं पवित्र वचन वाचावं, त्यावर मनन करावं आणि त्या प्रकारे आम्ही अनुसरण्याचा प्रयत्न करावा. हे अशक्य नाही, शक्य आहे. कठीण आहे, परंतु अशक्य नाही. जर आम्ही परमेश्वराजवळ प्रार्थनेमध्ये जाऊ, त्याच्याजवळ सहाय्य मागू आणि त्याला म्हणू की प्रभू, मला तुझ्या मार्गावर तू चालीव, तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्याकरिता तू मला शक्ती पुरव, तर परमेश्वर आपणातील प्रत्येकाचे सहाय्य करेल. श्रोत्यानो, आपला विश्वास आज कितपत आहे? काय थोडासा आजार आला, संकटे आलीत, तर आपण विश्वासात डगमगायला लागता आणि परमेश्वरापासून दूर जाता, घाबरून इकडे तिकडे मदतीकरिता जाता. लक्षात ठेवा की आमचा परमेश्वर समर्थ आहे. तो संपूर्ण सृष्टीचं नियंत्रण करणार आहे. त्याच्याकरिता काहीच कठीण नाही. फक्त आमचा पूर्ण विश्वास त्याच्यावर असायला हवा. होऊ शकतं की आज आपणाला भयंकर असा आजार लागलेला आहे आणि आपण असा विचार करीत आहात की मी ह्या जगातून जाणार आहे. माझ्या आजाराचा काहीच उपाय नाही, इलाज नाही. विश्वास ठेवा, परमेश्वराजवळ या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने त्याच्याजवळ मागा. तो आपणाकरिता ते करण्यास समर्थ आहे. श्रोत्यानो, आमचा परमेश्वर आपल्या सामर्थ्याने अनेक महान कृत्ये करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सामर्थ्याने एका सडलेल्या मृतदेहाला जिवंत केले. तो सडलेल्या मृतदेहात प्राण टाकू शकला, त्याला जीवन देऊ शकला. मग आपण जे आजारी आहात त्या आपणाला तो बरे करू शकणार नाही काय? जी आपली समस्या आहे काय ती तो दूर करू शकणार नाही काय? म्हणून विश्वास ठेवा. इतर सर्व गोष्टी दूर करा. इतर लोकांवरील विश्वास दूर करा. परमेश्वरावर विश्वास ठेवा. पॉल आपल्या ह्या पत्राच्या शेवटी म्हणतो, येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे तुम्हाला स्थिर करण्यास समर्थ असा जो एकच ज्ञानी देव, त्याला येशू ख्रिस्ताच्याद्वारे युगानुयुग गौरव असो. आमेन. श्रोत्यानो, आमचा प्रभू येशू ख्रिस्त समर्थ आहे. काय आपण आपल्या जीवनाच्याद्वारे त्याला गौरव देत आहात? किंवा आपल्या कार्यांद्वारे, व्यवहाराद्वारे, इतर गोष्टींद्वारे आपण त्याला अपमानित करीत आहात, त्याची निंदा करीत आहात? आपल्या जीवनाकडे पाहून काय लोक परमेश्वराला नाव ठेवित आहेत? आपलं जीवन कसं आहे? काय आपण दारू पिऊन जिंकता आणि भांडणं करता, शिव्या देता, इतरांशी मारपीट करता? जर अशा प्रकारचं जीवन आपण जगत आहात, तर परमेश्वर आपणाला आज आमंत्रण देत आहे. त्याची हीच इच्छा आहे की आपण अशा सर्व पापांबद्दल पश्चाताप करावा. तो तुम्हाला नवीन जीवन देण्याकरिता तयार आहे. तुमचं जीवन परिवर्तित करण्याकरिता तयार आहे. त्यासाठी त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला ह्या जगात पाठवले. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला. प्रभू येशू ख्रिस्तामध्येच आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. जर श्रोत्यानो अद्यापही आपणाला पापांची क्षमा प्राप्त झालेली नाही, तारणाचं आश्वासन प्राप्त झालेलं नाही, तर ह्यावेळी आपापल्या गुडघ्यांवर या. नम्र होऊन पश्चातापी अंतकरणाने प्रार्थना करा आणि प्रभूला म्हणा की प्रभू, तू आज माझं जीवन स्वतःच्या हातात घे. माझी इच्छा आहे की माझ्या जीवनाच्याद्वारे तुझंच गौरव व्हावं. माझ्या जीवनाच्याद्वारे तुझी सुवार्ता इतरांना कळावी. तू मला स्पर्श कर. माझ्या सर्व वाईट गोष्टींना दूर कर. माझ्या पापांना धुवून काढ. जर श्रोत्यानो प्रामाणिकपणे आपण अशी प्रार्थना जर कराल, तर तो आपली प्रार्थना ऐकेल आणि आपणाला स्पर्श करेल, आपणाला नवीन जीवन देईल. म्हणून वेळ गमावू नका. आज जेव्हा परमेश्वर आपणाशी बोललेला आहे, तेव्हा आताच ह्या क्षणी स्वतःचे समर्पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात करा. मला खात्री आहे की परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय?
आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये देवाची स्तुती आम्ही सदैव करावी, कारण देवाच्या महान सेवकांमुळे तारणाची सुवार्ता ही जगभर पसरत आहे. वास्तविक पाहता सुवार्तेने एक समुदाय तयार केला जो पृथ्वीच्या शेवटच्या टोकापर्यंत सुवार्तेचा प्रसार करण्यास उत्सुक आहे. काय आपण या सुवार्तेमध्ये सहभागी आहात? सुवार्तेद्वारे विश्वास दृढ केला जातो आणि विश्वासाद्वारे देवाची कृपा प्राप्त होते. प्रियांनो, पौलाने रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये आपण ही गोष्ट पाहिली आहे. आम्हाला बदलण्याची गरज आहे. पौलाने तर त्याचे कार्य, त्याचे काम परिपूर्ण करून त्याचा हेतू पूर्ण केला आहे. आज आमचा निश्चय काय आहे? प्रियांनो, आज आपण नवीन करारातील आणखी एका पुस्तकाचे अध्ययन संपविले आहे. याबद्दल देवाची स्तुती करा. पुढील कार्यक्रमामध्ये आपण जुन्या करारातील पहिले इतिहास या पुस्तकाचे अध्ययन सुरू करणार आहोत. माझी खात्री आहे की रोजच्या सारखी आपली उपस्थिती नक्की असेल. यावेळेस आपण लीन आणि नतमस्तक होऊ, त्या जिवंत आणि सर्वसमर्थ देवाचे आभार मानू आणि पुढील अध्ययनासाठी सहाय्य मागूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आजपर्यंत आमच्या जीवनामध्ये प्रभूजी तू सातत्यानं आमच्यावरती कृपेचा वर्षाव केलेला आहे आणि म्हणूनच बापा आम्ही तुझ्या कृपेमध्ये जगत आहोत, आम्ही जिवंत असे आहोत. होय प्रभू परमेश्वर देवप्पा, आमच्या जीवनामध्ये आवश्यक असलेल्या गोष्टी तू आम्हाला पुरवतोस आणि विशेष करून प्रभूजी आमच्या जीवनामध्ये आमचं आचरण कसं असावं, आमचे विचार कसे असावेत, यासाठी बापा जे मार्गदर्शन तू आम्हाला नेहमीच करतोस त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. होय प्रभू परमेश्वर देवप्पा, या अध्ययनामध्ये तुझं सहाय्य आम्हाला प्राप्त होत आहे. प्रभूजी आम्ही मन लावून या गोष्टी शिकाव्यात, या गोष्टींकडे आमचं लक्ष असावं आणि विशेष करून प्रभूजी आम्ही ख्रिस्ताकडं आमचं लक्ष लावावं. म्हणून प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. आम्हाला ठाऊक आहे की आम्ही उणे आहोत, परंतु बापा आमचं प्रत्येक उणंपण दूर करणारा तू आमचा जिवंत परमेश्वर आहेस आणि म्हणून बापा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तू आजही आमच्याबरोबर आहेस. तू आजही आमच्यावरती प्रीती करणारा देव आहेस. आम्ही धन्यवाद आणि धन्यवादच देतो बापा. इथून पुढची सर्व वेळ तुझ्या हाती सोपितो आणि या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.